वकिलांनी कोर्टात असाही वाटला की वैष्णवीची मनोवृत्ती ही आत्महत्या करण्याची दिशेने होती, कारण याच्या आधी दोनदा तिने अशाच प्रकारे एकदा उंदराचा औषध प्रयत्न केला, एकदा धावत्या गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची टेंडन्सी होती अशा प्रकारे करायची. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून. मुलीचे वडील आणि काका यांनी पत्रकार परिषद घेतली. हे समोर जे दृश्यांमध्ये दिसत आहेत मोहन कसपटे मुलीचे काका आहेत आणि मुलीचे वडील तर रडत रडतच बाहेर निघून गेले.